नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू बनवून दाखवते। ही मी चण्याची डाळ घेतली, भाजून जाडसर दळून घेतली। बारीक दळायची नाही, जाडसर दळायची, मग खाताना लाडू तोंडाला चिकटत नाही। आता मी टोप ठेवून दिले भाजायला तिथे। आता मी घी टाकून घेते। आता मी रवा टाकून घेते। रवा चांगला लालसर भाजून घ्यायचा। बघा, असा रवा खमंग भाजायचा। रवा भाजून झालेला आहे, आता आपण उतरून घेऊया। आता मी घी टाकून घेते। ह्या टोपात मी बेसन भाजून घेतली। आता हे बेसन टाकून घेते। हे असे गुटले मोडायच्या, नाही तर मोडलं तर मग पीठ कच्चं राहील त्याच्यामध्ये। याचं भाजून भाजून मोडून घ्यायचं गट्टे गुटल्या, आणि पीठ तर करपवायचं नाही। असं हे घी सुटतपर्यंत बेसन आपलं भाजून घ्यायचं, मग आपलं लाडू तुरट लागत नाही खायला गेलं की। हे बघा, असं भाजलंय पाहिजे। आता जवळजवळ मी 1.5 तास भाजून घेतलंय। मी चुलीवर भाजते, तुम्ही कमी गॅसवर भाजून घ्या। मी हे चुलीवर भाजून घेते, बारीक लाकडं लावली, जास्त जाल केलाय नाही मी। हे निकाऱ्यावर भाजून घेतले मी, हे बघा। आता हे भाजलेलं आहे आपलं बेसन, आता मी उतरून घेते। हे बघा, हे बेसन मी आता ताटामध्ये काढून घेते। बेसन काढून झालेलं आहे, आता हे मी थंड करायला ठेवले। हे बघा, बेसन आता थंड झालंय। हे मी साखर जाडसर वाटून घेतले मिक्सरला। मुंबईला बुरा भेटतो, तर तुम्ही बुरा टाकला तरी पण चालेल।
हे थोडंसं मी मीठ घालून घेते. हे मी काजू, मनुका आणि बदाम घेतले. आता यात टाकून घेते. ही जायफळ आणि वेलची मी मिक्सरला वाटून घेतली, ते आता याच्यात मी टाकून घेते. आता हे सर्व मी एकत्र करून घेते. एकत्र मिक्स करून घेते मी. बेसन थंड झाल्यावरच साखर टाकायची. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता मी लाडू बनवून घेते. अजून होती. वरून काजू बदाम लावून घेते. उलट्यात लावायचे. काल मी हे लाडू बांधले होते, ते तूप गरम होतं म्हणून लाडू बसके झाले. 3-4 तासानंतर हे तूप थंड झाल्यावर हे लाडू सुके होतात. त्याचा आपण आता लाडू बांधून घेऊया. सारण मिक्स केल्यावर सर्व 3-4 तासांनी तुम्ही लाडू बांधत तरी चालेल. हा बघा, असा गोल लाडू होतो. हे बघा, काल मी बांधले होते लाडू संध्याकाळी, ते लाडू बसके झालेत नाही, हे असं गोलच राहिले. ते बघा, आता हे मी सर्व बांधून घेते. आता माझे लाडू बांधून झालेले आहेत. बेसनाचे लाडू तयार आहेत.